मीन राशीच्या लोकांनो, मे 2026 तुमच्यासाठी भावनिक, आध्यात्मिक आणि आयुष्य बदलणाऱ्या निर्णयांचा महिना ठरणार आहे. या महिन्यात काही गोष्टी तुमच्या मनाला स्पर्श करतील, तर काही निर्णय तुमचं भविष्य घडवतील. त्यामुळे हा संपूर्ण राशी भविष्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मीन राशीच्या लोकांसाठी मे 2026चा महिना आध्यात्मिक जागृती, संवेदनशीलता आणि जीवनातील काही मोठे निर्णय घेण्याचा राहील. तुमच्या राशीवर शनीची 7.5 सुरू राहील, पण देवगुरु बृहस्पतींची अनुकूल दृष्टी तुम्हाला संरक्षण देईल. धनाच्या बाबतीत हा महिना सामान्य राहील. उत्पन्नाचा प्रवाह सुरू राहील, पण अचानक होणारे खर्च तुमच्या बचतीवर परिणाम करू शकतात. कौटुंबिक संपत्तीशी संबंध बाबींमध्ये काही विलंब होऊ शकतो. या महिन्यात सट्टा बाजार किंवा पटकन पैसा दुप्पट करणाऱ्या योजनांपासून पूर्णपणे दूर राहा, कारण धनहानीचे योग आहेत. आरोग्याशी संबंधित खर्च किंवा घराच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होऊ शकतो. दानधर्म आणि धार्मिक यात्रांवरही खर्च होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा लाभ देणारा राहील. जर तुम्ही परदेशी व्यापार किंवा ऑनलाईन माध्यमांशी संबंधित असाल तर तुम्हाला नफ्याच्या संधी मिळतील. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. करिअरच्या बाबतीत हा महिना संयम आणि प्रतीक्षेचा आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही मोठे बदल होऊ शकतात. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला वाटू शकते की तुमच्या मेहनतीचे श्रेय इतर घेत आहेत. निराश होऊ नका. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती तुमच्या बाजूने येईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर 18 मे नंतरचा काळ अधिक चांगला आहे. कार्यस्थळी कोणत्याही प्रकारच्या राजकारणांपासून दूर राहा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मिश्र परिणाम देणारा राहील. अभ्यासात मन लावण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी कला, साहित्य किंवा मानसशास्त्र शिकत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. तुमची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी आपली रणनीती बदलण्याची गरज आहे. घरातील वातावरण सामान्य राहील. कुटुंबासोबत बसून भविष्यातील योजना बनवणं फायदेशीर ठरेल. लहान भावंडांची संबंध सुधारतील. जर एखादा जुना वाद सुरू असेल तर तो मिटवण्यासाठी हा उत्तम काळ आहे. एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याबाबत चिंता होऊ शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमची संतती त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये काहीतरी नवीन आणि सकारात्मक मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबाचा सन्मान वाढेल. समाजात तुमची प्रतिमा एक जबाबदार आणि समजूतदार व्यक्ती तुम्हाला म्हणून उभारेल. जीवनसाथीचा या महिन्यात पूर्ण पाठिंबा मिळेल. ते तुमची मानसिक स्थिती समजून घेतील आणि तुम्हाला तणावातून बाहेर काढण्यात मदत करतील. मात्र छोट्या गोष्टींवर चिडचिड करू नका. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेम संबंधांच्या बाबतीत मीन राशीचे लोक या महिन्यात खूप भावनिक राहतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मनातील गोष्टी शेअर कराल, ज्यामुळे विश्वास वाढेल. जे सिंगल आहेत त्यांना एखाद्या जुन्या मित्राकडून प्रेमाचा प्रस्ताव येऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. मीन राशीच्या लोकांना या महिन्यात झोपेची कमतरता आणि पायात वेदना होऊ शकतात. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. शनीच्या 7.5मुळे कधीकधी अनामिक भीती किंवा चिंता वाटू शकते. ध्यान आणि निसर्गात वेळ घालवणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. रात्री जड अन्न टाळा आणि हलका व्यायाम नियमित करा. या महिन्यात धार्मिक यात्रांचे प्रबळ योग आहेत. पाण्याच्या काठावर किंवा शांत आध्यात्मिक स्थळी जाण्याचे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. काही खास उपाय: दर गुरुवारी भगवान विष्णू किंवा बृहस्पतींसाठी ओम गुरवे नमः मंत्र जपा. पिवळे फळ किंवा चण्याची डाळ दान करा. केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा. दररोज सकाळी ध्यान आणि प्राणायाम करा. गाईला हिरवा चारा खाऊ घाला. सकारात्मक ऊर्जा वाढेल. मीन राशीवाल्यांनो, मे 2026 हा महिना भावनिक समतोल, आध्यात्मिक प्रगती आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे. संयम आणि सकारात्मक विचार ठेवला तर तुम्ही मोठं यश मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या राशी भविष्यासाठी नक्की भेटूया. धन्यवाद.